नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना या विषयावरती या घटकावरती आपण आज 30 प्रश्न बनवलेले आहे आणि ते 30 प्रश्नांचं सोल्युशनसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर बघा, तुम्ही जर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या पण एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला माहिती आहे राज्यघटनेवरती 2 ते 3 प्रश्न हमखास परीक्षेला विचारले जातात। त्यामुळे हा टॉपिक स्किप करायचा नाही, याला हे प्रश्न बघायचे तुम्ही, कारण की तुम्हाला यातून 1 ते 2 मार्काचा हमखास फायदा होणार आहे 30 प्रश्नांपैकी। तर चला, तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तुमच्यासमोर, भारतीय राज्यघटनेची निर्मिती कोणत्या संस्थेने केली आहे? तर माहिती तुम्हाला घटना समितीने भारतीय राज्यघटनेची घटनासभेने कोणत्या संस्थेने केली आहे? घटनासभेने। पर्याय क्रमांक सी नंबर त्याचबरोबर समिती नाही, घटनासमितीने घटनासभेने केलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 2 नंबरचा आहे, भारताची राज्यघटना कधी लागू झाली? तर बघा, भारताची राज्यघटना लागू झालेली आहे 26 जानेवारी 1950ला। कधी? 26 जानेवारी 1950ला लागू झालेली। बघा, प्रश्नांची लेवल बघा तुम्ही, या ठिकाणी लागू झालेली आहे आणि आपण स्वीकारली कधी? तर आपण स्वीकारली आहे ती 26 नोव्हेंबर 1949ला आपण स्वीकारली आहे, बरोबर। आणि 15 ऑगस्ट 1947ला तुम्हाला माहिती आहे भारत स्वातंत्र्य झाला होता, बरोबर। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक आपण समजू, पण ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट कोणते लक्षात ठेवायचे की काय? 26 जानेवारी 1950ला लागू झाली आणि स्वीकारली कधी होती? आपण अंगीकृत कधी केली ती? 26 नोव्हेंबर 1949ला। बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 3 नंबरचा आहे, राज्यघटनेचा कोणता भाग भारतीय राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखला जातो? मार्गदर्शक तत्व बघा, भाग जो 4 आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कशाशी संबंधित आहे? मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 नंबरचा आहे, या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत अधिकार आहे? तर बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये टोटल किती अधिकार आहे? 6 मूलभूत अधिकार आहे। IMP प्रश्न आहे, विचारू शकते भारतीय राज्यघटनेत किती अधिकार आहे? तर 6 अधिकार आहे, लक्षात ठेवायचे। पर्याय क्रमांक बी नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 नंबरचा आहे, या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने याला टाकण्यात आले? 2 शब्द, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी। तर बघा, 42वी जी घटनादुरुस्ती होती, 42व्या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन्ही पण शब्द ॲड करण्यात आलेले आहे। कितव्या घटनादुरुस्तीनुसार? 42व्या घटनादुरुस्तीनुसार। तर चला, प्रश्न क्रमांक समोरचा घेऊ आपण। प्रश्न क्रमांक 52वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर 52वी घटनादुरुस्ती आहे दलबदल, म्हणजे तुम्ही पक्षांतरबंदी, लक्षात ठेवायचं आहे। पक्षांतरबंदी या संबंधित आहे 52वी घटनादुरुस्ती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 नंबरचं बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात? तर सर्वांना माहिती आहे भारतीय राज्यघटनेचे जनक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात। त्यांचा नुकतीच महापरिनिर्वाण दिन झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कधी? 6 डिसेंबरला, लक्षात ठेवायचे, महापरिनिर्वाण दिन झालेला आहे चैत्यभूमी या ठिकाणी। त्यानंतर 14 एप्रिलला त्यांचा जन्मदिवस आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे। आणि 14 एप्रिल हा जो दिवस आहे, हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो। काय? विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस। त्यानंतर प्रश्न क्रमांक समोर जाऊ आपण। प्रश्न क्रमांक बघा 8 नंबरचा आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये किती अनुसूची आहे? तुम्हाला अनुसूची सांगायची आहे किती आहे? तर भारतीय राज्यघटनेत टोटल किती अनुसूची आहे? टोटल आहे 12 अनुसूची आहे। तर अगोदर किती होत्या? तर अगोदर फक्त भारतीय राज्यघटनेत 8च अनुसूची होत्या, एवढं लक्षात ठेवायचं आहे। आता किती आहे? टोटल 12 अनुसूची आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 नंबरचा आहे, भारताचे संविधान कोणत्या प्रकारचे शासन व्यवस्था स्थापन करते? तर बघा, संसदीय लोकशाही आहे आपल्या भारतामध्ये, तर संसदीय प्रकारची लोकशाही शासन व्यवस्था भारतीय संविधान तयार करते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 नंबरचा आहे, संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी? 1976व्या वर्षी संविधानात जे मूलभूत कर्तव्य आपली ती समाविष्ट करण्यात आलेली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 नंबरचा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार आहे? तर बघा, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहे। किती? भाग 3 मध्ये।
मी स्पेशल एक दिवस याच्यावरती व्हिडिओ बनतो, येईल आपले व्हिडिओ या भागावरती, म्हणजे संविधानातील भाग, त्याबरोबर अनुसूची म्हणजे परिशिष्टे, अनुसूची भाग आणि अनुसूची आणि स्पेशल कलम, असे मी 3 व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. हे स्पेशल व्हिडिओ राहील. कलमावरती स्पेशल राहील, भागावरती आणि अनुच्छेदावरती, म्हणजे भागामध्ये सगळे भाग राहील, त्याच्यात 12 भाग टोटल राहील. अनुसूची राहील, टोटल किती जेवढ्या अनुसूची आहे तेवढ्या. भाग किती आहे बघा, 22 अनुसूची, बहुतेक 12 अनुसूची आहे आणि भाग 22 आहे. टोटल 22 भाग आणि अनुसूची 12. आणि कलम किती आहे, मूळ संविधानात कलम किती होत्या, 398. आता त्याची संख्या बहुतेक 448 काहीतरी झालेली आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 12 नंबरचा. भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे जे राष्ट्रपती आहे ते कोणाला त्यांचा राजीनामा सादर करतात? तर भारताचे राष्ट्रपती आहे ते उपराष्ट्रपतींना राजीनामा सादर करतात. कोणाला? उपराष्ट्रपतींना. आणि उपराष्ट्रपती कोणाला राजीनामा सादर करतात? राष्ट्रपतींना. लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 13 नंबरचा. राष्ट्रीय आपत्काल जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर सर्वांना माहिती आहे, राष्ट्रीय आपत्काल जाहीर करण्याचा कलम 352 ही कोणाला, म्हणजे लावण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतीला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 14 नंबरचा. पंचायती राज कोणत्या अनुच्छेदाखाली समाविष्ट आहे? तर इथं कलम विचारलेले आहे, अनुच्छेद म्हणजेच कलम. तर कोणत्या कलमांना पंचायत राज आहे? तर कलम आहे 243 ते 230, सॉरी 243 ते 230 असं काहीतरी कलम आहे याचं, लक्षात ठेवा. एवढं 243 कलम आहे फक्त, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी ओ आहे, ओ लक्षात ठेवा. आहे 243 ते 243 ओ आहे, 0 नाही, ते ओ आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा आहे तुमचा 15 नंबरचा. भारताची जी राज्यघटना आहे ती किती अनुच्छेदापासून बनलेली आहे? तर भारताची राज्यघटना बनलेली आहे 448, बरोबर. आणि जी जेव्हा मूळ कलम होते 395 कलम होते मूळ भारतीय राज्यघटनेत, 395. आणि आता किती? आताच्या सुधारित घडामोडीनुसार 448 कलम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 16 नंबरचा. राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार हिंदी ही भारताची अधिकृत भाषा आहे? काय? भारताची अधिकृत भाषा सांगितली, राष्ट्रभाषा नाही, अधिकृत. तर कलम 343 नुसार जी हिंदी आहे ती भारताची कशी अधिकृत भाषा म्हणून तिला दर्जा प्राप्त आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा. राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतुदी कोणत्या अनुच्छेदात आहे? तर अनुसूचित जमाती यांच्यासाठी आहे कलम 342. लक्षात ठेवायचं आहे, अनुसूचित जमाती काय? ST. लक्षात ठेवायचं आहे, STसाठी कोणती कलम आहे? 342. प्रश्न क्रमांक आहे आपला 18 नंबरचा. समान न्याय आणि संधीचा हक्क कोणत्या मूलभूत अधिकाराचा भाग आहे? तर बघा, समानतेचा हक्क, समानतेचा अधिकार आहे, ज्यानुसार आपल्याला समानतेचा न्याय भेटतो आणि समान संधीचा हक्क भेटतो. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क आहे, संवैधानिक उपयोजनाचा अधिकार म्हणजे काय? कलम 32. लक्षात ठेवा, कलम 32 संविधानिक उपयोजनाचा अधिकार, म्हणजे कलम 32 नुसार डायरेक्ट आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागलेले होते आणि घटनेचा आत्मा म्हणतात कलम 32ला, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे. राज्यघटनेनुसार संसद सदस्याच्या अपात्रतेशी संबंधित तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? जे राज्यघटनेचे जे संसदेचे सदस्य आहेत त्यांची जर अपात्रता आहे तर ती कोणत्या कलमानुसार त्यांना अपात्र ठरवलं जातं? तर जे कलम आपलं 32 आहे, सॉरी 102 आहे, त्यानुसार संसदेच्या सदस्यांना अपात्र केलं जातं. त्याच्यात तरतूद आहे कलम 102 मध्ये. प्रश्न क्रमांक बघा 20 नंबरचा आहे. सर्वांसाठी शिक्षणाचा अधिकार राज्यघटनेत कोणत्या अनुच्छेदात आहे? तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सर्वांसाठी शिक्षण हे जे अनुच्छेद आहे हे आहे अनुच्छेद 21A. अनुच्छेद कोणता आहे? 21A नुसार कसं आहे, सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे, अनुच्छेद 21A नुसार देण्यात आलेला आहे. आणि 19A, अनुच्छेद 19A मध्ये काय आहे? भाषणाचं स्वातंत्र्य आहे. काय? भाषण करू शकतो आपण, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 21 नंबरचा आहे. राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये भाषा सूचीबद्ध आहे? तर बघा 8वी अनुसूचीमध्ये भाषा आहे. आणि किती टोटल भाषा आहे? तर टोटल 22 भाषा आहे. 22 भाषा आहे 8वी अनुसूचीमध्ये, एवढं लक्षात ठेवायचं आहे. भक्कम आहे त्यात, डोगरी, बोडो, संथाली, मैथाली या सगळ्यांना कसा संविधानाचा दर्जा प्राप्त आहे. 8वी अनुसूचीमध्ये 22 भाषा आहे, यांना संविधानाचा दर्जा प्राप्त आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपला 22 नंबरचा. मूलभूत अधिकाराशी संबंधित खटल्याची सुनावणी करण्याचा अधिकार कोणत्या न्यायालयाला आहे? बघा, मूलभूत अधिकाराशी जो खटला असतो
त्याला जो सुनावण्याचा अधिकार आहे तो कोणाला आहे? दोन्ही न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालयाला पण आहे आणि उच्च न्यायालयाला पण आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालय म्हणजे ऑप्शन नंबर बी आणि सी दोन्ही उत्तर आहे, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 23 नंबरचा. राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात सार्वजनिक हितांसाठी संपत्ती अधिग्रहित करण्याचा अधिकार आहे? तर बघा, अनुच्छेद 300A मध्ये काय आहे? सार्वजनिक हितासाठी संपत्ती अधिग्रहित करण्याचा अधिकार आहे. अनुच्छेद 300A लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे कलम 300A. राज्यघटनेच्या नीतिनिर्देशक तत्त्वे DPSP लक्षात ठेवायचे, मूलभूत कर्तव्य यांनी म्हणतात नीतिनिर्देशक तत्त्वे कोणत्या देशाच्या संविधानाचं म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की नीतिनिर्देशक तत्त्वे जे आहे आपण ते कोणाकडून घेतलेले आहे? तर आयर्लंडच्या संविधानामधून आपण नीतिनिर्देशक तत्त्वे घेतलेले आहे. मूलभूत अधिकार कोणाकडून घेतलेले? USA अमेरिकेकडून घेतलेले मूलभूत अधिकार. त्यानंतर आयर्लंडकडून नीतिनिर्देशक तत्त्वे घेतले. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 25 नंबरचा. भारताचे महान्यायवादी कोणत्या अनुच्छेदानुसार नेमले जातात? तर अनुच्छेद 76 नुसार भारताचे महान्यायवादी नेमले जातात. अनुच्छेद 76 त्याला काय म्हणतात? अटॉर्नी जनरल म्हणतात, AG म्हणतात. अटॉर्नी जनरलचं कलम लक्षात ठेवायचं आहे 76. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 26 नंबरचा. भारतीय राज्यघटनेचा स्वाभाविक विस्तार कोणत्या घटनेला दर्शवते? तर बघा, आपली जी राज्यघटना आहे तिचा जो विस्तार आहे तो मिश्रित संविधान म्हणून याला दर्शवते. मिश्रित संविधान, स्वाभाविक विस्तार कोणता आहे त्याचा? मिश्रित संविधान म्हणून. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा आहे. हे संविधानाने मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात समाविष्ट केलेले आहे? तर मूलभूत जी कर्तव्ये आहे आपली ती भाग 4A मध्ये आहे. भाग 4A मध्ये आपली मूलभूत कर्तव्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 नंबरचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार कोणत्या अनुसूचीनुसार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीनुसार केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकार विभाजित केलेले आहे? केंद्र आणि राज्य संबंधित अधिकार विचारलं तर जी 7वी अनुसूची आहे केंद्र आणि राज्य संबंधित अधिकाराविषयी, जी 7वी अनुसूची यामध्ये अधिकाराचं काय केलेलं आहे? विभाजन केलेलं आहे. केंद्राचे वेगळे अधिकार आणि राज्याचे वेगळे अधिकार, ही 7वी अनुसूची त्याला वेगळं करते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपला 29 नंबरचा. राज्यघटनेमध्ये प्रस्तावना कोणत्या प्रकारचे स्वरूप आहेत? जर जी प्रस्तावना आहे ती मार्गदर्शक तत्त्वाचं स्वरूप आहे. प्रस्तावना कशाचं स्वरूप आहे आपलं? मार्गदर्शक तत्त्वाचं. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार घटनेच्या कोणत्या अनुच्छेदाने दिलेला आहे? तर बघा, व्यक्तीला धर्मस्वातंत्र्याचा जो अधिकार आहे कलम 25 नुसार भारतीय राज्यघटनेनं कोणता बी आपण धर्म स्वीकारू शकतो, हा अधिकार दिलेला आहे. कोणत्याही धर्माचं आपण पालन अनुकरण करू शकतो कलम 25 नुसार. अनुच्छेद 25 म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे आपल्याला. आणि 19 मध्ये सांगितलं मी तुम्हाला भाषणाचा अधिकार आहे. 32 कलम या घटनेचा आत्मा म्हणतात. भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात कलम 32ला. लक्षात ठेवायचे. IMP प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 30 प्रश्न बघितलेले आहे. 30 प्रश्नांचं मी सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.